तर जरांगे 4 ते 5 महिन्यांपासून काम करत आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। आंदोलनाला वेगळं वळण लावण्यासाठी काही लोक काम करत आहेत असा आरोप देखील यावेळेला बच्चू कडू यांनी केलेला आहे। आतापर्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, वेगळं वळण लागू नये असा सल्ला देखील यावेळेला बच्चू कडूंनी जरांगे पाटलांना दिला। सोबत आमदार बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकी त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे? तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत, काय सांगणार? मला वाटतं त्यांनी एवढा मोठा प्रयत्न केले, गेल्या 4-5 महिन्यापासून आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाचा कुठेतरी वेगळं वळण लागू नये आणि वेगळं वळण लागावं असं काही शक्ती काम करत असेल तर त्याला आपण बळी नाही पडलो पाहिजे, माझं असं प्रामाणिक मत आहे। पण त्यांनी जो आतापर्यंत व्यवस्थित भूमिका निभावली ती शांततेची आणि अतिशय प्रामाणिकपणे निभावलेली आहे आणि त्यांना मुद्दाम या आंदोलनाला एक वेगळं वळण लागावं अशी काही शक्ती काम करत आहे, तर त्याचं त्यांनी बळी पडू नये। आणि मग उद्या एखादा आघात झाला, महाराष्ट्राला वेगळं वळण लागलं तर ते चुकीचा संदेश जाईल। मला वाटतं त्यांची उंची आता वाढलेली आहे आणि त्यांनी जे काही आज व्यक्तिमत्व उभं केलं आहे त्याला कुठेही डाग लागू नये याची काळजी जरांगे पाटलांनी नक्की घ्यावी। आम्ही सोबत आहोत, पण त्यांनी घरापर्यंत जाऊन आंदोलन करावं असं करू नये। आता काही संपूर्ण घडामोडी घडतात, आंतरवाडी सराटीनं ते निघाल, तुमचं काही बोलणं झालं का? तुम्ही भेट घेणार आहात का? पाहू आता उद्या जर जमलंच तर त्याला वेगळी दिशा भेटू नये याच्यासाठी भेट घेण्याचा प्रयत्न करेन। ते आमदार बच्चू कडू, कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।